नमस्कार मित्रांनो, गणेश जाधव, बँकिंग अँड फायनान्स सल्लागार. मित्रांनो, मागच्या 17-18 वर्षापासून मी फायनान्सचे काम करतोय. साधारणतः 3,000 करोडचं लोन मी आणि माझ्या फर्मने आतापर्यंत दिलं. आता मी तुम्हाला जो मुद्दा सांगणार आहे ना मित्रांनो, माझं बेसिक काम आहे लोकांना लोन वाटणं. पण मी पहिलं तुम्हाला सांगाल, जर गरज असेल तर लोन घ्या. आज आपण बघतोय तरुणाई लोनच्या एवढ्या काही जाळ्यात अडकत चालली आहे आणि इझी लोन मिळतंय. मोबाईल ऍपवर जे लोन मिळतात ना मित्रांनो, ते घेताना 10 वेळेस विचार करा आणि काळजी करून ते लोन घ्या. ज्याच्यामध्ये बरेच फेक लोनवाले असतात, जे तुम्हाला कुठं ना कुठतरी एका अडकतात आणि त्याच्यामुळे काही लोकांचं आयुष्याचा शेवट करण्यापर्यंत मुलं चालले आहेत. त्यामुळे लोन घेताना बेसिक गोष्टीची काळजी घ्या. दुसरं, होम लोन जर आपण घेतायत, एखादा मुलगा जर कामाला लागला आता, तर लोन घेताना ऍसेट आणि लायबिलिटी ह्या दोन गोष्टी खूप आपण बघणं गरजेचे आहे. कारण काय बघा, तुम्हाला ना आम्हाला लहानपणीपासून सगळ्या गोष्टी शिकवल्या पुस्तकी भाषेमध्ये, पण आर्थिक गणितच कोणी शिकवले नाहीत मित्रांनो. माझ्यासारख्या फायनान्शियल प्लॅनरचे काम आहे तुम्हाला की अवेअरनेस लोकांमध्ये क्रिएट करणं. जर गरज असेल तर लोन मध्ये जा. एखादा न्यू कपल असेल, आता एखादी कंपनी जॉईन केली असेल, तर मी असं सांगेल की सध्या होम लोन न घेता जर थोडी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आणि त्याची काही अमाऊंट जर तुमच्याकडे जमा झाली, बँकेचं लोन घेताना 60-65% लोन घ्या, 30-35% पुंजी तुमच्याकडे जमा करून ठेवा. EMI पण असं घ्या. जर नवीन कपल असेल तर सध्या तुमचं 1 BHK किंवा 2 BHK मध्ये जर काम होत असेल तर लगेच मोठ्या घराच्या नादात नका लागू मित्रांनो. कारण घर हे तुमचं एक ऍसेट नाही, तुमची लायबिलिटी आहे. बरोबर आहे. कमीत कमी EMI मध्ये. आणि अजून एक सांगाल मी, होम लोन घेताना सगळ्यात मोठी काळजी घ्या, होम लोन तुमचं 10 ते 15 वर्षात असायला पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त पिरियड होम लोन नाही घ्यायला पाहिजे. कारण आपण इनिशियल जर बघितलं तर पहिले 5 ते 6 वर्ष तुम्ही फक्त व्याजच भरत असता. म्हणून लोन घेताना बेसिक गोष्टीची काळजी घ्या. परत लोन कव्हर इन्शुरन्स कंपल्सरी घ्या. बऱ्याच वेळेस काय असतं की बँकर किंवा आमच्यासारखे लोक तुम्हाला फोर्स करतात, तर असं वाटतं की नाही यार, इन्शुरन्स मध्ये आम्हाला अडकतात. इन्शुरन्स लोन कव्हर असणं खूप गरजेचं आहे. कारण कुठला वेळ कोणावर कधी येईल काही सांगता येत नाही मित्रांनो. आणि या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला नेहमी सांगत राहील. लोन घेताना बेसिक या गोष्टीची काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच.